आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या नवीन घोषणा, अनुदानातील ताजे बदल, खरेदी धोरणांमध्ये झालेले अपडेट्स आणि बाजारभावांमधील मोठ्या हालचाली, सर्व काही तुम्ही पाहणार त्या व्हिडिओच्या माध्यमामधून, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी अजितदादांचा विमान अपघात, दुपारी संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल, मुख्यमंत्र्यांची 75 संस्थांच्या प्रमाणपत्राला स्थगिती. राज्यात दुखवटा असताना अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या मलईदार प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून चांगलंच फैलावर घेतलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार अधिकृत घोषणा. विषयी शासन निर्णयाने भूखंड माफियांना रान मोकळे. मराठा स्वराज्य संघातर्फे संताप. महसूलला गळती, प्लॅटच्या किमतीमध्ये वाढ होण्याची भीती. करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. हा शासनाचा निर्णय भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारा आणि फायलींचा प्रवास वाढवणारा असल्याची टीका मराठा स्वराज्य संघाने केली. हा निर्णय वरणकरणी लोकहिताचा वाटत असला तरी त्यातून भूखंड माफियांना मोकळं रान मिळणार असल्याचे संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी यावेळी सांगितलं. सीसीआयची कापूस खरेदी 27ला थांबणार. 94 लाख कापूस गाठींचे उत्पादन, विक्रीत अडचणी. संपूर्ण देशभरात शेतमालाच्या दरांमध्ये घसरण होत असून कापसाच्या बाजारभावालाही उतरती कळा लागली. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजून देखील कापूस पडून असताना 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदीची हमी केंद्रे बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फेब्रुवारीमध्येच उन्हाचा पारा 33 अंशावर, पहाटेची थंडी कायम. यंदाच्या हंगामात आताच झाली सर्वोच्च तापमानाची नोंद. धाराशिव जिल्ह्यात खरीप नुकसान भरपाईस मंजुरी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 134 कोटी रुपये मिळणार. बँक खात्यांमधील त्रुटींमुळे वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा. रोहित पवारांनी घेतली खासगी गुप्तहेरांची मदत. विमान अपघाताच्या मुळाशी जाणार. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 20 दिवस पूर्ण झाले तरीही नागरी विमान वाहतूक महासंचालनातर्फे प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संशयाचं सावट अधिक गडद होताना दिसत आहे. शेकडो शाळा बंद होण्याची भीती. संच मान्यते दुरुस्ती करा. अनिल बोरनारे यांचे शिक्षण मंत्र्यांना साकडे. संच मान्यतेच्या जीआरमुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत आणि याचा फटका आदिवासी, डोंगराळ आणि दुर्गम भागातील शाळांना बसणार असून विद्यार्थी असून शाळेत शिकवायला शिक्षक नसतील तर परिणामी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढण्याची भीती शिक्षण क्षेत्रात निर्माण होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरणीची शक्यता. 24,500 रुपयांनी सोनं स्वस्त. रशियाच्या धोरणामुळे परिणाम झाला. रेशन दुकानात मिळणार स्वस्त कांदा. कृषी मूल्य आयोग उपसमितीचा अहवाल. अतिरिक्त पुरवठा काळातील प्रभावी उपाय. कृषी मूल्य आयोगाच्या उपसमितीने अतिरिक्त कांदा पुरवठा काळात बाजारभाव नियंत्रणासाठी रेशन दुकानांमधून स्वस्त कांदा देण्याची शिफारस केली आहे. माणिकराव कोकाटेंचे लाल दिव्याचे स्वप्न अधांतरी. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आठवडाभरासाठी लांबणीवर. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर सुनावणी न होता ती आठवडाभरासाठी लांबणीवर पडली. त्यामुळे कोकाटेंची चिंतेमध्ये भर पडली आहे. सांगली जिल्ह्यातील टाकवे, भैरववाडी, पुनमरे या परिसरामध्ये कृषी पंप केबल चोरीचे सत्र पुन्हा सुरू. 3 विद्युत मोटारी आणि 2200 फूट केबल चोरट्यांकडून लंपास. तक्रार करून देखील तपास नाही. रेखांकनामध्ये बदल नको. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय. 23ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नव्या प्रणालीमुळे घरकुले अर्धवट. 3 घरकुल योजनांचा समावेश. रामटेक तालुक्यात 1022 लाभार्थ्यांना 4 महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा कायम. नाशिक जिल्ह्यात शेततळ्यांसाठी 720चे लक्ष्यांक. केवळ 85 शेतकऱ्यांनाच अनुदान. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारी योजना. थकलेल्या अनुदानासाठी प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 22 शेतकरी कंपन्यांचे प्रकल्प. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. 10 वर्षानंतर बदलणार प्राधान्य कुटुंब योजनेचे आर्थिक निकष. प्रत्येक तहसीलदारांकडून शासनाने अहवाल मागवलाय. सध्या प्राधान्य शिधापत्रिकेसाठी शहरी भागात वार्षिक 59,000 तर ग्रामीण भागात केवळ 44,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा आहे. आजच्या काळात मजुरीचे दर पाहता कोणत्याही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या मर्यादित नाही आणि यामुळे अनेक गरीब कुटुंबे तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरत आहेत. पुरवठा विभागाकडे नवीन शिधापत्रिकेसाठी येणारे बहुतांश अर्ज याच निकषांमुळे बाद होताना दिसतंय. विविध संघटनांकडून मर्यादा वाढवण्याची मागणी होताना होत आहे. मक्याचे भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. मक्याचे भाव 1350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले. दप्तराच्या खर्चाचे ओझे हलके. सरकारचे मोफत दप्तर. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दप्तर मिळणार. 165 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
कृषी यांत्रिकीकरणाला 1 कोटीवर अनुदान. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9,000 लाभार्थ्यांना 70 कोटींची प्रतीक्षा. राज्यातील 45 साखर कारखान्यांना थकीत FRP प्रश्नी दिली नोटीस. गाळपासाठी ऊस तोडल्यानंतर 14 दिवसांच्या आत FRP देणे आवश्यक. पाणी टंचाईचे सावट. ड्राम प्रकल्पामध्ये केवळ 63% पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याची गरज. वर्धा शहरासह 13 गावांवर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचे सावट. मधमाशांअभावी कांदा पिकाच्या बीजोत्पादनावर विपरीत परिणाम. 40% घट होण्याची भीती. शेतकरी सापडले संकटात. कीटकनाशकांचा अतिवापर नडला. भाव वाढण्याच्या नादात तोटा झाला. तुरीच्या दरात 700 रुपयांचा घाटा. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. लागवड खर्चही वसूल होईना. भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. पुरंदरमधील कांद्याची थेट परराज्यात विक्री. स्थानिक बाजारपेठेत भाव गडगडले. शेतकऱ्यांची परराज्यातील बाजाराला पसंती. बोरगावचा सौर प्रकल्प. 3,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 अंतर्गत लोकार्पण. वीज खर्चात बचत आणि शेती उत्पादनामध्ये वाढ होणार. पुणनमधून डाव्या कालव्याला आवर्तन. 17 गावांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा. 1500 हेक्टर क्षेत्र भिडणार. चनकापूर कालव्यासाठी शनिवारपर्यंतचं नियोजन. 5,100 कोटींची कर्जमाफी. 4,12,241 खातेदार. 43 बँकांच्या शाखांमधील स्थिती. शासनाचे निकष आणि अटींवरच ठरणार शेतकऱ्यांचे भविष्य. कोकणातील हापूस आंबा बाजारात यायला यंदा सध्या विलंब. मार्च अखेर आवक वाढण्याची शक्यता. सध्या केरळचा आंबा बाजारात. कर्जमाफीच्या दिशेने शासन यंत्रणेची तयारी, परंतु शेतकऱ्यांची उदासीनता. KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत. योजनेपासून वंचित राहिल्यास संस्था जबाबदार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ऑनलाईन नोंदणी हजारोंची. खरेदी मात्र अपुरी. उद्दिष्टपूर्तीचा दावा करून मका खरेदी बंद झाली. शेतकरी अडचणीत. जाफराबाद परिसरात पाणी टंचाईचे ग्रहण. 48 कोटींची योजना कागदावरच. विहिरीत मुबलक पाणी पण नियोजन नाही. नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराज. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीमध्ये 20% घट. 8 महिन्यात मिळाले 2,137 कोटींचे परकीय चलन. गेल्या वर्षी होते 2,663 कोटी रुपये. भारत विस्तार AI देणार माहिती. एका फोनवर मिळणार शेतकऱ्यांना उत्तरं. कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा दावा. कोणतं बियाणं वापरावं, किती खत द्यावं, जमिनीची निवड कशी करावी याबाबतची माहिती देखील भारत विस्तार AI देतो, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली. मराठवाड्यातील 894 प्रकल्पांमध्ये 79% पाणीसाठा. मराठवाड्यातील 894 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यातील पाणीसाठा 79% आलाय. सिंचन, पिण्यासह आणि इतर कामांसाठी वाढलेल्या पाण्याच्या गरजेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.